नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागचे 2 एपिसोड तुम्ही बघितलेत ना. वेगवेगळ्या विषयांवरची माहिती होती. म्हणजे दुधातली भेसळ नेमकी कशी होते, का होते, त्यामागची कारणं ही आम्ही सांगितली होती. ती तुम्हाला पटलीसुद्धा. त्याचबरोबर मागच्या भागामध्ये आम्ही MSC बँकेविषयीही तुम्हाला सांगितलेलं होतं. अत्यंत कमी मनुष्यबळामध्ये ह्या बँकेने प्रचंड प्रमाणामध्ये नफा कमवलेला आहे. त्यामागची नेमकी कारणं काय, त्यांनी काय काय उपाय योजले हे आम्ही सांगितलं होतं आणि हे सगळ्यांना खूप खूप आवडलं. मंडळी, अशाच प्रकारे वेगवेगळ्या विषयांवरची जर का तुम्हाला माहिती हवी असेल, जी विश्वासार्ह आहे, वस्तुस्थितीला धरू नये अशी जर का माहिती तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. आणि सध्या रयतेचा दरबार आपण नेमकं कुठे बघतोय तेही तुम्हाला माहिती आहे ना. जनता दरबारच्या यूट्यूब चॅनलवरून janatadarbar.zd असा त्याचा ॲड्रेस आहे. तेव्हा नक्की आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले हे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही नक्की बघा. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. तुर्तास आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ना, या परिस्थितीविषयीचा आपला आजचा विषय आहे. म्हणजेच प्रचंड पाऊस, पूर परिस्थिती, खड्डे, डोंगर, दरडी कोसळणं, आजार इत्यादी इत्यादी. थोडक्यात विस्कळीत जनजीवन. सध्या पाऊस प्रचंड पडतोय, त्यामुळे ह्या समस्या आहेत असं सांगितलं जाते. पण मंडळी, सध्या पडतोय इतका किंवा त्याहीपेक्षा प्रचंड पाऊस पडल्याच्या इतिहासामध्ये नोंदी आहेत. पण तेव्हा त्या पावसाचा त्रास झाला नाही. जो पाऊस पडला तो नद्यांमधून वाहून गेला. मंडळी, 100 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती मोठाली गलबतं येत असत. भाट्याच्या खाडीमध्ये मोठी मोठी गलबतं आतपर्यंत यायची. आता मासेमारी 2 माणसं बसणारी होडीसुद्धा बोटीच्या वेळेला येऊ शकत नाही. म्हणजे काय झालंय तर, म्हणजे जर कोकण हे एक चेहरा समजला तर त्याचे सगळे सायनसेस ब्लॉक झाले. माणसाच्या सगळ्यांना कंबंद झाली तर काय परिस्थिती होते. प्रचंड सर्दी झाल्यानंतर तसं कोकणाची परिस्थिती आहे. 22 नद्या या गाळांनी 20-40 फूट भरलेल्या आहेत. खाडी उथळ झाली. त्यातूनही आताची परिस्थिती काय आहे? नद्या, धरणं, बंदरं सगळी प्रचंड गाळांनी भरलेली आहे. त्यातही नद्यांना येणारे पूर ही मोठी समस्या आहे. नदी म्हणजे जीवनवाहिनी. नदीचा धर्म आहे वाहणं, पण ते घडत नाही आहे. नद्यांची पात्र गाळांनी भरलेली आहेत. पाऊस आला की नदीतलं पाणी वाढतं. पात्र खोल नसल्यामुळे ते इतरत्र पसरतं. त्यातून शेतजमिनी खरडून निघतात. घरांमध्ये पाणी शिरते. प्रचंड नुकसान होते. त्यातून स्थलांतरही मोठ्या प्रमाणात होते. गावं ओस पडत आहेत. शहरात गर्दी होते आहे. जनजीवन भकास होत आहे. आणि म्हणूनच नदी वाचवण्याची गरज आहे. शेती आणि शेतकरी वर्गाला वाचवण्याचीही गरज आहे. आणि त्यासाठी या विषयाचे जाणकार, अभ्यासक, कार्यकर्ते, विविध संस्था खूप काम करत आहेत. त्याच अनुषंगाने चला जाणूया नदीला अभियान आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्यातल्या मन्याड नदीचं जीवन प्रवाहित केलं आहे. 2022ला चला जाणूया नदीला हा अभियान सुरू झालं. त्या अभियानामध्ये मी राज्यस्तरीय समितीचा सदस्य आहे. सर पण आहेत त्या समितीमध्ये. आणि मन्याड नदी आम्ही घेतली होती अभ्यासाला. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आम्ही छोटीशी पुस्तिका प्रकाशित केली. त्या पुस्तिकेचं नाव मी मन्याड बोलते. आणि त्याच्यामध्ये हे सगळे त्या सगळ्या समस्या आम्ही तिच्या मांडल्या. मग त्यावेळेस काय केलं, जिल्हा प्रशासन तिथे अभिजित राऊत नावाचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्यापर्यंत ही गोष्ट केल्यानंतर त्यांना कन्व्हिन्स झालं. त्यावेळेस मी आणि डॉक्टर अजित गोखले मन्याडला गेलो. त्यांना दाखवलं. ही कन्व्हिन्स्ड. त्यांनी सगळीकडे बघितलं. ते म्हणले की आपण करूया. मग त्यांनी काय केलं की आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की ती स्थानिक एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे संस्कृती संवर्धन मंडळ. त्या संस्कृती संवर्धन मंडळ आणि नाम फाउंडेशनला आम्ही विनंती केली. या दोघांचा आणि जिल्हा प्रशासनासोबत एकत्र करार करून आपण गाळ काढण्याचं काम करू.
गाळाचा अंदाज बॅचिमेट्रिक ॲनालिसिसमुळे गाळाचा अंदाज आम्ही काढला नाही, पण सर्वसाधारण ढवळमानामध्ये किती गाळ असावा. हां, आणि माती वाळू पुढं मांजऱ्यामध्ये, पण इथं तर मातीच आहे. मी म्हणालो ना इथपर्यंत माती, ती माती कमीत कमी 18 लाख घनमीटर असावं असं डॉक्टर गोखलेंनी सांगितलं, आणि त्याच्यापेक्षा जास्तच आहे, कमी तर नक्कीच नाही. पण आता काढली की? मग ती काम काय केलं? आम्ही 2023ला काढायचा प्रयत्न केला, काढली. मंडळी, 2025 साली या भागातली परिस्थिती नेमकी काय होती ना, तेही आपण समजून घेऊया. कालांतरानं कुटुंबाचा आकार छोटा झाला, शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर आलं आणि हे उन्हाळ्यात शेती नांगरून ठेवलेली शेती त्या पावसाच्या पाण्यामध्ये याच्या शेतीतला सगळा गाळ माती ह्याची धुपून आणि ह्याचं फार मोठ्या प्रमाणावरती सॉईल इरोजन होऊन हा सगळा गाळ माती ही जी खूप कसदार माती असते ही सगळी शेती नदी पात्रात येऊन बसली आणि त्याच्यामुळं आज जवळजवळ 20 ते 25 फूट उंचीचा गाळाचा थर, रेतीचा थर ह्या नदी पात्रात येऊन बसलेला आहे. त्याच्यामुळे नदीचं पात्र एवढं उथळ झालं की जवळजवळ काही ठिकाणी तर नदी अगदी जमिनीच्या लेवलला सपाट झाली की काय असं लक्षात येतं. आणि यामुळं अगदी लहान मोठ्या पावसात सुद्धा या नदीच्या पात्रात पाणी मावत नसल्यामुळं ते आजूबाजूच्या शेतीत पसरायला लागलं. मेन आमच्या गाव जे रस्ता झालेला आहे, रस्त्याची उंची वाढवल्यामुळं त्या रस्त्याला पाणी अडवून बॅक तिकडं पाणी चाललं, वापस पाणी चाललं. पूर्वी रस्ता व्हायच्या पूर्वी शेवाळा गावच्या उत्तर बाजूला एक नाला होता. ते आल्लूरच्या बसरणापासून जेव्हा नदीचं ओव्हरफ्लो होते तेव्हा तिथून ते नाल्याचा प्रवाह चालू होतो आणि ते जाण्यासाठी जवळपास 200 मीटर रुंदीनं प्रवाह वाहत होता. आता तिथे त्या ठिकाणी ब्रिज करून 30 मीटरमध्ये पाणी सोडल्यामुळं ते पाणी अडून मागे जास्त बॅकवॉटर जाते. आणि दुसरे गावच्या दक्षिण बाजूला पण एक ब्रिज बांधकाम झालेलं आहे, त्या ठिकाणी पण 200 मीटर पाणी वाहत होतं. ते सुद्धा पाणी 15-20 मीटरमधून गेल्यामुळं बॅकवॉटरचं पाणी प्रवाह गावामध्ये शिरायला आणि बाकीच्या गावाला नुकसान व्हायला. मुख्य कारण पाणी वाढण्याचं त्या ब्रिजमुळं तिकडचं पाणी वाढायला जास्त. हे वाळू आढळलं आहे आणि पाणी तर हे उंची वाढली नाही काय नदी, पात्र वाढली, गाळ काढावं लागते. फुल्ला आहे साहेब, गाळ काढून घेतलं तर प्रवाह डायरेक्ट निघून जाते, नाहीतर प्रवाह जाणार नाही. असंच इकडे तिकडे प्रवाह जाईल कुठं? संगमला जाते नदी वांजऱ्याला. तिथे नांदेड जिल्ह्यामध्ये शेवाळा नावाचं एक गाव आहे, ज्या ठिकाणी शेवाळा नावाचं एक गाव आहे, ज्या ठिकाणी मांजरा नदी जाते आणि त्या नदीला मन्याड नदी मिळते. म्हणजे हे नदीचं सगळं स्वरूप समजून घेणं खूप आनंददायी गोष्ट आहे. खरं तर आम्हाला खूप आनंददायी वाटतं. कसं आता मी मांजरा नदीचा म्हणून तुम्हाला सगळा प्रवास सांगितला. ती जेव्हा तेलंगणातून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते ती नांदेड जिल्ह्यामध्ये येते. नांदेड जिल्ह्यानंतर पहिल्यांदा ते महाराष्ट्राला देगलूर तालुका लागतो, त्याच्यानंतर बिलोली तालुका लागतो. ते देगलूर तालुक्यातील 2 नद्या इंटरसेक्ट होतात, म्हणजे मांजरा अशी वाहत येते, मग एक तिला लेंडी नदी आणि तिच्या पुढं 5-7 किलोमीटर अंतरावर मन्याड नदी मिळते. लेंडी नदीचा उगम होतो उदगीरमधून, मन्याड नदीचा उगम होतो बालाघाट डोंगरातून. पुन्हा ज्या ठिकाणी मांजरा नदीचा उगम होतो त्यात काही दुसऱ्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूनी मन्याड नदीचा उगम होतो. ती साधारणतः 160 किलोमीटर नदी आहे मन्याड नदी. आता आपण जी चर्चा मुख्य आज करणार आहोत की मन्याड आणि मांजरा नदीच्या दोघांच्या ठिकाणचं जनजीवन कसं बदललं आहे, नदी मृत होत असल्यावर जनजीवनावर काय परिणाम होतो आपण सगळं बघूया. आता गेल्या वर्षी 2025च्या पुरामध्ये तिथे काढलेलं एक छायाचित्र मी तुम्हाला शेअर करेन की तुम्हाला नजर जाईल तिकडे सगळीकडे पाणीच पाणी, शेतामध्ये पाणी. आणि पाणी एक दिवस नाही, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. 2020-21 साली काहीतरी 20 दिवस पाणी होतं असं म्हणतात. आणि 2 दिवस 4 दिवस पाणी असले की त्याच्यातून वापसा येत नाही त्या भागातल्या, ओल कमी होत नाही. तुम्ही गेला होता? आत्ता मी जिथे गेलो होतो ना, मी काल सकाळी त्या ठिकाणावरून आलो. त्या ठिकाणी पाऊस कमी आहे, आता पेरण्या झाल्या, अजून नदीला धार पडलेली नाही, मोठा पाऊस नाही आहे, लोक पावसाची वाट पाहतात. पण गेल्या वर्षीच्या किंवा ह्याच्या आधीच्या वर्षीच्या आलेल्या पुराची दाहकता त्यांच्या मनामध्ये आहे. एक छोटी तिथे विवाहित झालेली ती म्हणती बाई की मागच्या वर्षी दिवसा पाणी आलं, दिवसा पूर आला, आम्हाला आमची लेकरं बाळं सगळं घेऊन आम्ही जवळच्या गावामध्ये गेलो, शाळेमध्ये आम्ही 3 दिवस तिथं राहिलो. हे जर रात्री आलं तर आम्ही कुठं जावं, त्यांच्या भाषेत आम्ही कुठं जावं रात्री आलं तर, आमची लेकरं बाळं घेऊन काय करावं, वीज बंद असते, रस्ते दिसत नाहीत, काय करावं, सगळीकडून पाणी घेरलेलं आहे. ही अशी हे आहे, म्हणजे तिथली स्थिती आहे. आणि नदी दिवसेंदिवस खचत चालली आहे. नद्यांमध्ये नेमका गाळ कसा जमा होतो याच्या मागचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का? समजून घेऊया. नदी, तिच्या उपनद्या
त्या उपनद्यांना मिळणारे ओढे, त्यांच्या आजूबाजूला असलेली शेती, त्यांच्या मागे असलेले डोंगर, असं सगळं मिळून एक नदी बघायची असते. आता आपण गोदावरीकडे बघूयात. गोदावरी त्र्यंबकेश्वरून निघते आणि राजमहेंद्रीला बंगालच्या उपसागराला मिळते. ती जाताना तिचा प्रवास असा असतो, उतरता डोंगराकडून निघते आणि समुद्राकडे जाते. तिथे जर कुठे धरण बांधलं गेलं तर ते धरण कसं असतं, रस्त्यात अडथळा असतो. हा अडथळा धरणाचा पाण्याला अडवून ठेवतो. त्यामुळे जिथे पाणी पूर्वी नसायचं, ज्या उंचीला, त्या उंचीला आपण पाणी अडवून ठेवतो. बरोबर. त्यामुळे पाऊस नसलेल्या काळात, हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये जिथे पूर्वी पाणी नसायचं तिथे आता पाण्याचा एक कॉलम उभा राहतो. हा पाण्याचा कॉलम स्वतःचा एक हायड्रोस्टॅटिक दाब तयार करतो. बरोबर. आता त्या दाबाला दुसरी नदी येऊन जेव्हा मिळायचा प्रयत्न करते तेव्हा तो दाब म्हणतो, तू येऊ नको माझ्यात. मांजरा ही अशी येऊन मिळायची, गोदावरीला गाळ पाणी द्यायची, गोदावरी ते घेऊन पुढे जायची. आता गोदावरीत स्वतःच पाणी असल्यामुळे मांजऱ्याला ती म्हणते, तू येऊ. म्हणजे हायड्रोस्टॅटिक विरोध होतो. त्या विरोधामुळे मांजऱ्याचा गाळ मांजऱ्यात जमा होत राहतो. गोदावरी स्वतःचा गाळ जमा करतच असते. बरोबर. आता ही मांजरा जी आहे ही प्राकृतिकरित्या जेव्हा मिळत असते तेव्हाचं बिहेवियर आणि अडवल्यानंतरचं बिहेवियर यात फरक असतो. गोदावरीवरती पोचंपाड नावाच्या ठिकाणी तेलंगणामध्ये एक धरण बांधलं आहे. त्या धरणाचं बॅकवॉटर हे जवळजवळ 70-75 किलोमीटर मागे आहे. 75 किलोमीटर मागे पाणी भरले पात्रात, आणि त्या पात्रात त्या 75 किलोमीटरच्या 2/3 तिला मांजरा मिळत असते. हा मूळ मुद्दा आहे. हायड्रोसिटिक विरोध ही एक शास्त्रीय संकल्पना आहे. मांजरापूर्वी एवढी खोल होती, म्हणजे शेतातून उतरून 40 फूट खाली उतरलं की पाण्याचा स्पर्श व्हायचा पायाला. तोपर्यंत पाणी दिसायचं पण पायाला स्पर्श नाही व्हायचा. जेव्हा हे धरण बांधलं, मांजरा अडवली गेली एक प्रकारे, इनडायरेक्टली अडवली, डायरेक्ट नाही अडवली. पण मग त्या मांजरेचं पात्र हे वाळूनी भरायला लागलं, गाळानी भरायला लागलं. वरतून पाणी तेवढंच येतंय, पण उंची कमी झाली, खोली कमी झाली, त्यामुळे मग ती रुंद होती. रुंद आणि उतर दोन गोष्टी घडल्या. मंडळी, नदी ओलांडण्यासाठी पूल पाहिजे, रस्ता पाहिजे, पण त्यामुळे ही नदीला कुठेतरी अडथळा येतो. तो कसा, तो समजून घेऊया. ते जर तुम्ही शेवाळ्याला मन्याडवरती एक पूल आहे. आता मन्याड अशी वाहते, तिचा एक काठ दुसरा एक काठ, त्याच्यावर रस्ता म्हणजे पूल. पूल नव्हता तेव्हा पूर आल्यानंतर मन्याडचं पाणी तिच्या पात्रातून बाहेर पडायचं आणि सगळीकडून व्हायचं. एका दिवसात पूर खाली उतरून निघून जायचं. आता काय झालंय, आता हा जो काय रस्ता तयार झालाय तो रस्ता बांध झालाय, नाही कॉन्क्रीट नाही नुसतं, दोन्ही बाजूला रॅम्प आहे. ते रॅम्प मातीने भरलेले रॅम्प आहेत, त्याला आरी वॉल म्हणतात, रिएन्फोर्स्ड अर्थ वॉल. रिएन्फोर्स्ड अर्थ वॉलनी त्या पुलाचे 2 अप्रोच रोड केले. वरती हा पूल, बरोबर. हा एवढा जो एरिया तिथून पूर्वी मन्याड फ्री व्हायची, तो आता बांधला गेलाय ना, त्यामुळे तो पूल नुसता पूल न राहता धरण झाला. आणि त्या धरणाला तोंड फक्त मन्याड एवढंच आहे. पूर आला 2 दिवसात, राहिला 20 दिवस. रस्ते हवेत, विकास हवा, काय प्रॉब्लेम नाही. त्यात करायची काय गोष्ट लक्षात घ्या. हा रॅम्प बांधला, हे 2 रॅम्प बांधलेत की नाही. या 2 रॅम्पमध्ये जसं नदीचा गाळा सोडलाय तसं ठिकठिकाणी गाळे सोडणं शक्य आहे. सहज सोडणं शक्य आहे. मोठ्या मोऱ्या करा. या सगळ्या नद्यांमधला गाळ काढण्याची नितांत आवश्यकता आहे. पण त्या बाबतीमध्येही आपलं जे वाळू धोरण आहे ना, त्याच्यामध्ये अनेक निर्बंध आहेत. वाळू काढायला परवानगी बंद कशामुळे झाली ते सांगतोय. पूर्वापार नद्या व्हायच्या, आपल्याला आवश्यक तेवढी वाळू सगळेजण काढून आपापली घरं बांधत होती
सगळं भारत देश नाही, जग सगळं वाळूवरच बांधलं गेलं आहे ना. घरं वाळूवरच बांधलेली, सिमेंट वाळू विटा त्याच्यावरती, बरोबर. अशा वाहणाऱ्या नदीमध्ये ठिकठिकाणी जिथे वाळू असेल तिथे ते काढून आपली आपली कामं छोटी छोटी करत होते. मग या नदीवरती उगमाजवळ मोठं धरण बांधलं. ते धरण बांधून उद्योगाकरता आणि शेतीकरता पाणी लांब लांब पांगवून दिलं. मग दुसरं धरण बांधलं, त्या धरणाने पण पाणी पांगवलं. ही 2 मोठी धरणं झाल्यानंतर खालचा पाण्याचा प्रवाह कमी झाला. तो प्रवाह कमी झाल्यानंतर तिथे कामं चालूच होती. त्यांना पाणी हवं होतं, त्यांना वाळू हवी होती. लोकांनी वाळूत खड्डे करून पाणी प्यायले. सरांनी पण लहानपणी प्यायलेलं आहे. मीही असे वाळूचे खड्डे करून पाणी घेऊन प्यायलेलो आहे. वाळूत खड्डे करून पिणं हे उन्हाळ्यामधल्या बहुतेक सगळ्या नदीकाठच्या गावांचं एकदम स्टेबल पाण्याचा सोर्स होता. तो शुद्ध सोर्स होता. आणि मुख्य म्हणजे तशा नदींमधली वाळू काढणं सुकर झालं, कारण पाणी संपलेलं. ते वाळू काढली, वापरली. अजून एक धरण झालं तिसरं. त्या धरणांनी खालचं पाणीच सगळं अडवून टाकलं. आता नदीत वाळू असली काय नसली काय, त्या पात्रात पाणी येणार कुठून? कर्मधर्मसेवकांनी त्याच वेळेला काही कारखाने उभे राहिले या वरच्या पाण्यावरती त्याचा वापर करून. त्या कारखान्यांकरता वाळू वापरली गेली. आता पात्र आहे, पात्रात वाळू नाही, पात्रात पाणी नाही. मग त्यावेळेच्या पर्यावरणवाद्यांना असं वाटलं की वाळू काढली म्हणून पाणी संपलं. मुळात पाणी या धरणांनी धरलं ना हो. थोडक्यात नदी पात्रातली वाळू काढल्यामुळे नद्या कोरड्या पडल्या असं नाहीये, असं ह्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. बरेचदा काही ठिकाणच्या नद्या असतात ना, त्याच्यामधलं वाळू काढण्याचं प्रमाण प्रचंड असतं. त्याच्यामागचं मुख्य कारण म्हणजे ह्या नद्यांपर्यंत असलेली वाहतुकीची सेवा सुविधा आणि एखाद्या मोठ्या शहराच्या जवळ असलेल्या ज्या नद्या असतात ना, त्याच्यामधल्या वाळू काढण्याचं प्रमाण प्रचंड असतं. आणि म्हणूनच ह्या साऱ्यांचं म्हणणं आहे आपल्या राज्यातल्या सर्व नद्यांमध्ये गाळ निर्माण झालेला आहे. तो गाळ काढण्याची आवश्यकता आहे. त्या बाबतीत सर्वेक्षणाची गरज आहे. आणि नद्यांमधला हा जर का गाळ काढला ना, तर नद्या पुन्हा एकदा जीवनदायिनी बनतील. थोडक्यात नद्या गाळमुक्त करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. मी तर तुम्हाला सांगतो, मांजरेतली वाळू काढा, मन्याडमधली वाळू काढा, लेंडीतली वाळू काढा, एक्सपोर्ट करा पाहिजे तर, किंवा त्याच्यापासून सेमीकंडक्टर बनवा आणि विका. उद्योगाला अडथळा अजिबात आणण्याची गरज नाही. त्यातून उद्योग निर्माण करा. किती उद्योग माहिती आहेत का? नुसती वाळू म्हणून जरी काढली ना, वाळूची किंमत, फक्त वाळूची किंमत 30-35 अब्ज, 30-35 अब्ज डॉलरची किंमत आहे. मी छोटं नाही सांगत. काय काढू अहो नाही, काढा वाळू. 35 अब्जाचा व्यापार नुसती वाळू म्हणून केलात तर, सेमीकंडक्टर केलं तर ते 35 लाख अब्ज होईल. आणि तिथल्या वाळू म्हणजे काय? सिलिकॉन आहे. सिलिका आहे वाळू म्हणजे. काढा ना, वापरा ना. वाळू म्हणून विकलीत तर 35 अब्ज, काच म्हणून विकलीत तर 3500 अब्ज, सेमीकंडक्टर म्हणून विकलीत तर 35 लाख अब्ज. अर्थात त्यासाठी निधीची उपलब्धता असणंही आवश्यक आहे ना. प्रत्येक नदीवरती किमान 50 ते कमाल 500 कोंडी आहेत. कोंडी म्हणजे मोठे डोह. ते डोह सगळे भरून गेलेले आहेत. पैसे आणायचे कुठून? एक गोष्ट असते, त्याला म्हणतात पर्यावरण बदलाकरता ठेवलेला निधी. किती आहे? खूप मोठ्या देशांचे खूप मोठे निधी क्लायमेट ॲक्शन फंड म्हणून ठेवलेले आहेत. मिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये आहेत, बिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये आहेत. कसे ॲक्सेस करायचे हे सरकारी यंत्रणांना माहिती असलंच पाहिजे. नसेल तर त्यांनी ते शिकून घेतलं पाहिजे. ते आहेत निश्चित. आणि ते जर ॲप्रोप्रिएटली वापरले तर क्लायमेट चेंजला आपण उपाय करू शकतो. आपल्या राज्यस्तरीय यंत्रणेतूनही निधी उपलब्ध होऊ शकतो. कसा समजून घ्या. नांदेडमध्ये आम्ही या नदीसाठी प्रयत्न जे केले, आम्हाला सरकारी, कारण मी शासनामध्ये होतो त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अप्रोच केलं, त्यांना सांगितलं
तर ते कन्व्हिन्स झाले. त्यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये DPC-मधून काही पैसे उपलब्ध करून दिले. किती? साधारणतः एक 25-1 लाख रुपये उपलब्ध करून दिले इनिशियली चांगलं केलं. 2023 साली. बऱ्यापैकी. आणि काम सुरुवात झाली. ॲटलिस्ट लोकांना समजायला लागले की काहीतरी होतंय. हां. मग दुसऱ्या वर्षी त्यांची बदली झाल्यानंतर नवीन जिल्हाधिकारी राहुल करडिले म्हणून आले. त्यांना पण ह्या गोष्टी पहिल्या दिवशी त्यांनी टूर केला. जॉईन झाल्या पहिला टूर त्यांनी मन्याड नदीवरचा केला. त्यांनी बघितले हा प्रश्न गंभीर आहे. त्यांनी पण पैसा साधनं उपलब्ध करून दिली. ते काम झालं. पण आता हे दोन्ही पुरेसे नाही आहे. पण एक सकारात्मक गोष्ट मला राज्य शासनावरची दिसते. मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणे स्थापन केलं आहे. 15 ऑगस्ट 2025ला त्याचा निर्णय झाला आणि मंत्रिमंडळाने आत्ता 2025च्या डिसेंबरच्या आसपास वगैरे 2024ला निर्णय, 25ला त्यांनी काही अध्यादेश काढला. आता फेब्रुवारीला काढला तो की प्राधिकरण स्थापन झालं. त्याला 1000 कोटी रुपयाचा भाग भांडवल त्यांनी दिलेलं आहे. वित्तहानी होणारी किती आहे? हजारो हेक्टर जमीन नापीक होते आहे. 1,10,000 हेक्टर. बरोबर आहे. म्हणजे एक- होणारं एक- नुकसान, 1,10,000 हेक्टर. 1 लाख. एक बघा, होणारं नुकसान आणि लागणारा निधी यांचं प्रमाण सांगा. ह्याचा दोन्ही जर तुम्ही केलं ना, आता 1,10,000 हेक्टर जमीन समजा एक पीक आलंच नाही त्याच्यावर, तर 2 किमान पिकं आली नाही. 2 पिकं आली नाहीत तर एका हेक्टरमधून सर्वसाधारणपणे 50,000 रुपये एका शेतकऱ्याला मिळतात. सगळा खर्च जाता असं गृहीत धरा एका हेक्टर बदलं. 1,10,000 हेक्टर गुणिले 50,000 करा, एवढं नुकसान झालं सरकारचं. एका सीझनचं नुकसान झालं. आणि गेल्या हे तर 10 वर्षानुवर्ष होतं. 10 वर्षापासून, 30 वर्षापासून, 40 वर्षापासून होत आहे ही आणि आकडेवारी. निधी किती लागणार? आणि याशिवाय पुनर्वसनासाठी देण्यात येणारा निधी, पूरग्रस्तासाठी देण्यात येणारा निधी, आणीबाणी प्रमाणात दुष्काळासाठी देण्यात येणारा निधी, हा सगळा आहे ना. त्यातूनही या सगळ्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नेमका किती खर्च लागेल याचा अंदाज आपण जाणून घ्यायला पाहिजे. कोकणातल्या नद्यांकरता प्रत्येक नदीकरता 100 कोटी किमान साधारण लागतील. 125 कोटी जास्तीत जास्त लागतील. 100 ते 125 कोटी जर वापरले तर ते मटेरियल काढून महाराजांचं बेड बनू शकेल एक. आणि त्या सगळ्या नद्यांमध्ये पाणी राहील. त्या नद्यांमध्ये पाणी राहिल्यावर मासे राहतील. त्याच्याबरोबर थंडावा राहील. ते ते सगळे तिथे फायदे द्या. आहेत. आणि इकडच्या या नद्या ज्या- गोदावरी मरण मांजरासाठी हां. 30-35 अब्ज. आणि ती देईल परत. ते जे काढलंय ना त्याचीच किंमत त्याच्यापेक्षा जास्त. जे आता तिथला गाळा जे टाकतात ना सरकारला ही शेतात, भाषा कळेल की तुम्हाला पण मिळणार. ते देतात, ती देते ना. देते. सेल्फ इन. आता हे जो गाळा मी जे 2 वर्ष प्रयत्न केले, जो गाळा टाकला शेतामध्ये ना, त्यांना गेल्या 2023 पासून एक खताची मात्रा त्यांना द्यावी लागत नाही, कारण ती माती एवढी सुपीक आहे. हा आपण कुठेतरी गुणोत्तर मांडणं गरजेचं आहे का नाही? बघा मंडळी, या नदीच्या गाळाला सोन्याची किंमत आहे. नदीमुळे होणारं नुकसान असेल किंवा नदीतून गाळ काढण्यासाठी येणारा जो खर्च आहे ना, हा दोन्ही एकत्रित केला आणि नद्या गाळमुक्त करण्यासाठी जो निधी लागणार आहे याची जर का कुठे तुलना केली ना, तर नदी आपल्याला खूप देते आहे असंच म्हणायला लागेल. कारण या नद्यांमधून निघणाऱ्या गाळाला प्रचंड मूल्य आहे. चला जाणूया नदीला, नदीशी संवाद साधूया, तिचं म्हणणं काय आहे तेही आपण समजून घेऊया. नदीला वाहू देऊया. नदी वाहिली ना तर आपलं जीवनही वाहणार आहे. आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार करूया. त्यांच्या भवितव्याच्या नादामध्ये आपण जो विकास करतोय ना, त्याच्यामुळे कुठेतरी भकासपणा येतो आहे का, याविषयीही आपण विचार करूया. चला नदीला वाचवूया. याच अनुषंगाने मंडळी, आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आजवर अनेक एपिसोड झाले, 500च्या वर एपिसोड झालेले आहेत. हे एपिसोड तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून, जनतादरबार.zd या आमच्या यूट्यूब चॅनलवरून. मंडळी, आमच्या ह्या यूट्यूब चॅनलची लिंक आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत, तेव्हा जरूर आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आम्ही जे एपिसोड तुमच्यापर्यंत पोचवते ना ते तुम्ही जरूर बघा. आणि ही जी माहिती आहे ही इतरांपर्यंत नक्कीच पोचवा. या माहितीमुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊही शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.